गुड मॉर्निंग गाईज, मी प्राची तुमचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. जिथे रस्ते समुद्राकडे वळतात आणि मन आपोआप शांत होतं, तिथूनच सुरू होते आपल्या गोवा ट्रिपची सुरुवात. ही गोव्याची ट्रिप 4 दिवसांची असणार आहे. खरं तर माझ्या बर्थडेच्या निमित्ताने आम्ही गोव्याला फिरायला चाललोय. समुद्र किनाऱ्यावरील हा गोव्याचा प्रत्येक क्षण चला तर मग आपण एकत्र अनुभवूया. थोडं अंतर पार केल्यानंतर आता मी येथे एक नाश्त्याचा स्टॉप घेतला आहे हॉटेल उडपीमध्ये, जे की मेन हायवे वरतीच आहे. तुम्हाला लगेच भेटून जाईल. तरी सुद्धा मी सगळ्या ठिकाणची लोकेशन सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन करेन, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. व्यवस्थित नाश्ता करून घेतला, इडली वडा उत्तप्पा सगळं खाल्लं आणि थोडं पुढे गेल्यानंतर मला असे पेरू विकणारे दिसले. मला पेरू प्रचंड प्रमाणात आवडतात, म्हणून इथे एक अर्धा किलो पेरू आम्ही विकत घेतले आणि पेरू खरंच खूप टेस्टला होते. त्यानंतर आम्ही प्रवास सुरू केला. 91 किलोमीटर अजून इथून गोवा लांब होता आणि आम्हाला 12:30-1 वाजणार होते गोव्यामध्ये पोहोचायला. आता आम्ही आंबोली घाटामध्ये आलोय. इथे एक व्ह्यू पॉइंट आहे, तोच बघायला चाललोय आम्ही. इथे एक मंदिर आहे, या इथे जागा आहे, इथे येऊन थांबू शकता. आंबोली घाटातून जात असाल तर वेगवेगळे व्ह्यू पॉइंट्स तुम्हाला तिथे दिसतील. तिथे थांबून तुम्ही ह्या नजाराचा आनंद घेऊ शकता. आणि आता आपण आहे आंबोली घाटामध्ये. थोडंसं खात प्रवासात झोपत आपण पोहोचलो आहे गोव्यामध्ये. आम्हाला 1 वाजले गोव्यामध्ये पोहोचायला. आधी गेल्या गेल्या आम्ही हॉटेलवरती जाऊन तिथे चेक इन केलं. तर कोणतं हॉटेल बुक केले, काय केले ते ऑलरेडी मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केले आहे. चला मी तुम्हाला हॉटेल दाखवते. इथे तुम्ही स्टे बघू शकताय. प्रॉपर्टी खरंच खूप सुंदर होती, वेल मेंटेन सुद्धा होती. रेस्टॉरंट सुद्धा खूप मस्त होतं आणि एकदम सी साईडला असल्यामुळे इथला जो नजारा होता तो एकदम भारी होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणाल तर समुद्र किनाऱ्याजवळ राहण्याचा अनुभव खूप वेगळा असतो आणि मनाला शांतता देणारा. सकाळी उठल्यावर लाटांचा आवाज, थंडगार वारा आणि समोर दिसणारा अथांग समुद्र मनाला एक वेगळीच ऊर्जा देते. दिवसाची सुरुवात समुद्राच्या सौंदर्याने होते आणि संध्याकाळी सूर्यास्त पाहताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही. या सी साइड स्टे मध्ये प्रत्येक क्षण रिलॅक्सिंग वाटतो. हा स्टे म्हणजे फक्त राहण्याची जागा नाही, तर मनाला आणि शरीराला मिळालेली एक शांतता आणि एक सुट्टी असते. चेक इन करून आधी आम्ही बाहेर जेवायला गेलो, कारण प्रचंड प्रमाणात भूक लागलेली. 2 वाजलेले साधारणतः हे सगळं आवरायला. मस्त जेवण करून घेतलं. व्हेज हॉटेलमध्येच गेलेलो आम्ही. त्यानंतर अश्वेम बीच वरती गेलो. हे नॉर्थ गोव्यामधील क्लीन आणि लेस क्राऊडेड बीच आहे. तिथे तुम्ही बघू शकता किती क्लीन समुद्र आहे ते. ज्यावेळी आम्ही तिथे गेलेलो तिथे इतके फॉरेनर्स आलेले असं वाटत होतं की आम्हीच कोणत्या तरी वेगळ्या कंट्रीमध्ये गेले म्हणून. त्या बीच वरती आम्ही 10-15 मिनिटच फिरलो असेल. इतकं प्रचंड प्रमाणात ऊन लागत होतं म्हणजे ते सहनच होत नव्हतं. असं वाटतच नव्हतं की थंडी चालू आहे म्हणून. लगेच तिथून रिटर्न यायला निघालो आणि आम्हाला मार्केट लागलं, म्हणून तिथे थोडीशी शॉपिंग केली. आणि संध्याकाळच्या डिनरसाठी आम्ही आवरून निघालो होतो दी फेमस थलासाला. तिथली वाईब इतकी मस्त होती आणि आम्ही थोडंसं लवकरच तिथे गेलेलो, म्हणजे 7:15-7:30च्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो होतो, जेव्हा अजिबात तिथे गर्दी नव्हती. आणि डिनरमध्ये आम्ही ऑर्डर केलेलं चीज फ्राईज, पिझ्झा, व्हाईट सॉस पास्ता. तिथे खूप सारे शोज होतात, सो तुम्ही ते एन्जॉय सुद्धा करू शकता. आणि आम्ही थोडेसे शो बघितले आणि रिटर्न मग रूमवरती आलो आम्ही. स्टेच्या पॅकेजमध्ये आम्ही ब्रेकफास्ट इन्क्लूड केला होता, त्यामुळे सकाळी आम्ही आधी ब्रेकफास्ट करायला आलो. 8:15 वाजता, 8:15 ते 10 ब्रेकफास्ट असतो.
मस्त सी साईडला बसून आमचा इथं आता सध्या नाश्ता चालू आहे. ॲम्बियन्स खरंच खूप छान आहे. खूप सारे पक्षी आहेत तिथं, त्यांचे आवाज येत आहेत तिकडं. आता आम्ही चाललोय ते खूप सारी नारळाची झाडं आहेत. खूप ते रीलला इंस्टाग्रामला वगैरे खूप फेमस आहे ते स्पॉट. दोन्ही साईडला असं मस्त नारळाची झाड आहेत आणि असं स्ट्रेट रोड आहे. तिथे चाललोय सध्या आम्ही. तर चला तुम्हाला दाखवतो तिथला व्ह्यू कसा आहे तो. रील वर्सेस रियालिटी चेक घेऊया आपण तिथे जाऊन. आता सध्या आपण त्या रोडवरती पोहोचलोय. बघू शकता इथे हाच तो रोड असणार आहे. पार्किंग करून आपल्याला पुढे जायचं आहे. इथे बघा गर्दी ढीग आहे. फोटो तर कसं काढणार आहे माहीत नाही. मॅपवर बघतानाच आम्हाला ही पूर्ण लाईन रेड दिसत होती, त्यावरूनच समजलं. बाहेर पार्किंग, रेंटवर बायसिकल्स वगैरे सगळं आहे. इतकी गर्दी आहे. आधी अजिबात नव्हतं. आपण आपली कार वगैरे थांबवू शकत होतो, पण आता तसं काहीच नाही आहे. जर इथून जायचं असेल गाडी घेऊन तर तुम्हाला कार थांबवता येत नाही. बाहेरच पार्किंग करून जावं लागणार आतमध्ये. आणि इतकी गर्दी आहे ना इथे सध्या, बघू शकता. गर्दी गर्दी ढीग गर्दी. आम्ही इथे चर्च आलोय, पण आता आज हे चर्च बंद आहे. सो लास्ट टाइम पण मी एकदा 4 वर्षाच्या मागं आलेले, त्यावेळी पण रात्रीच आलेले 10:30-11 वाजता. त्यावेळी पण चर्च हे बंदच होतं. म्हणून आज परत आले. इथंच मी फोटो पण काढलेले इन्स्टाला, माझ्या पर्सनल इन्स्टाला ते पोस्ट आहेत. पण चर्च बंद आहे, त्यामुळे बाहेरूनच बघून जावं लागणार. ह्याच्याच बरोबर बॅक साईडला अशा कलरफुल बिल्डिंग्स आहेत. आपला आता नेक्स्ट स्टॉप आहे फॉन्टेनास बिल्डिंग्स. ही सगळीच घरे निळ्या, पिवळ्या, हिरव्या आणि लाल रंगात रंगलेली असून ती संपूर्ण परिसराला एक खास ओळख देतात. या बिल्डिंग्स मध्ये प्रत्येक कोपऱ्यात एक वेगवेगळी कला दिसून येते. गोव्यात आलात तर या रंगीबेरंगी गल्ल्यातून एकदा नक्की फिरा. आता आपण चाललोय गोव्यातील आर्ट गॅलरी बघायला. इथे काही तिकीट वगैरे नाहीये. बाहेर 2 खोल्यांमध्ये आर्ट गॅलरी आहे आणि आतमध्ये थोडंसं एंटर केल्यानंतर तिथे कॅफे सुद्धा आहे. कॅफेचा ॲम्बियन्स छान होता, ओके होता. आम्ही काही तिथे कॅफेमध्ये गेलो नाही. बघू शकता इथलंही स्ट्रक्चर खूप भारी होतं. कलरिंग सुद्धा. बाहेरचं जे गार्डन होतं ते खूप छान होतं. डिफरंट पेंटिंग्स आहेत, काही कलाकृती सुद्धा आहेत. आर्ट गॅलरी खूप छान होती. तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. माझ्या बड्डेचं सेलिब्रेशनचं प्लॅनिंग त्याने आधीच करून ठेवलं होतं आणि त्याच्यासाठीच ही ट्रिपसुद्धा प्लॅन केली होती. आणि हे असं काहीसं डेकोरेशन झालं होतं. एकदम मिनिमल होतं, पण खूप क्यूट आणि छान दिसत होतं. जेव्हा मी एंटर केलं ना त्यावेळी मला असं खूप स्पेशल फील होत होतं. कारण फर्स्ट टाईम मला असं सेलिब्रेशनचं काहीतरी असं माझ्या बड्डेचं सरप्राईज भेटलं होतं. त्यामुळे मी खूप खुश होते. लेट्स सेलिब्रेट माय बर्थडे. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्राची. हॅपी बर्थडे टू यू.